काल संध्याकाळची वेळ जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होती. पण 4:45 वाजताच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेनं अचानक ब्रेक मारला. याच वेळी एका बोगीत आग लागल्याची अफवा उठली आणि आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी ट्रेनमधून बाहेर दुसऱ्या ट्रॅकवर उड्या मारल्या. पण त्याच वेळी त्या ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांसाठी काळ बनून आली आणि भरधाव वेगाने येणाऱ्या त्या कर्नाटक एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात अनेकांचा जीव गेलेला असून आतापर्यंत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं असून काही लोक गंभीर जखमी असल्या कारणानं मृतांचा आकडा कदाचित वाढण्याची भीती प्रशासनानं व्यक्त केली आहे. म्हणजे या भीषण अपघातानंतर अनेक मृतदेह कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली अडकून होते. घटनेनंतर 1.5 तासानंतर पुष्पक एक्सप्रेस पुढे निघाली, पण बराच वेळ बंगळुरू एक्सप्रेस खालील मृतदेह बाजूला करण्याचं काम सुरू होतं. या अपघातानंतर प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न करून जमेल तितक्या लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. दरम्यान या अपघातातील प्रत्यक्षदर्शी लोकांसोबत प्रशासनानं संवाद साधल्यानंतर हा अपघात नेमका घडला कसा याबद्दल डिटेल माहिती आता मिळालेली असून त्या लोकांच्या म्हणण्यानुसार ट्रेनमधील एका जनरल डब्यातील चहावाल्यानं सगळ्यात आधी आग लागली असा आवाज दिला. त्यामुळं त्या बोगीत गोंधळ सुरू झाला आणि एका प्रवाशानं आपत्कालीन परिस्थिती समजून ट्रेनची चेन खेचली. चेन खेचल्यामुळे मोटरमननं अचानक ब्रेक दाबला. अचानक ब्रेक दाबल्यामुळे रेल्वेचं व्हील आणि पटरी यांच्यामध्ये घर्षण होऊन आगीच्या काही ठिणग्या उडल्यासारखं झालं. दरम्यान त्याच वेळी दरवाज्यात बसलेल्या काही लोकांना त्या ठिणग्या दिसल्या आणि त्यांना वाटलं की ट्रेनमध्ये खरंच आग लागली आणि हीच अफवा पसरून भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि जवळपास 30 ते 40 लोकांनी घाबरून ट्रेनमधून बाहेर उड्या मारल्या. उड्या मारल्यानंतर ते लोक ट्रॅकवरच थांबून राहिले. दुर्दैवानं त्यांनी उड्या मारल्या त्या ट्रॅकवरून अतिशय वेगात कर्नाटक एक्सप्रेस जात होती, त्यामुळं त्या एक्सप्रेसनं त्यांना उडवलं. सध्या त्या चहावाल्याचा आणि चेन खेचणाऱ्या व्यक्तीचा प्रशासनाकडून सध्या शोध घेतला जाते. मंडळी, काल ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी तिथली परिस्थिती भीषण होती. शिवाय जे 13 लोक या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातील काही 6 पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली असून उर्वरित लोकांच्या ओळखीसाठी प्रशासन DNA टेस्ट करणार असल्याचं सांगण्यात येते. या दुर्घटनेबद्दल केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि रेल्वे प्रशासनानेही शोक व्यक्त केलाय. महाराष्ट्र शासनाकडून आणि रेल्वेकडून यातील पीडितांना आर्थिक मदतही जाहीर केली गेलेली आहे. म्हणजे या व्हिडिओत आपण कालच्या या भीषण अपघाताची सध्याची अपडेट काय हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे काल कानावर पडलेल्या 2 शब्दांची कुठलीही खातरजमा न करता, संयम न बाळगता घाईघाईनं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या आणि नाहक जीव गमावला. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येते. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे, DRS आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आतापर्यंत काही मृतांची ओळख पटवण्यात यश आलेलं असून मृतांमध्ये नेपाळ आणि उत्तर प्रदेशमधल्या प्रवाशांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. आतापर्यंत एकूण 9 पुरुष, 3 महिला आणि एका 10 वर्षाच्या बाळाचाही यात मृत्यू झाल्याचं बोललं जाते. त्यापैकी काही मृत व्यक्तींची ओळख पटली असून कमला नवीन भंडारी, लच्छीराम खमू पासी, इम्तियाज अली, नसरुद्दीन बहुद्दीन सिद्दीकी, जवकला भटे, जयकडी, हिंदू नंदराम विश्वकर्मा आणि बाबू खान अशी त्यांची नावं असल्याचं कळतंय. तर जखमींमध्ये उत्तर प्रदेशचे अबू मोहम्मद, हकीम अन्सारी, हसन अली, विजयकुमार गौतम, उत्तम हरजन, मोहम्मद निब्बर हे 6 जण, तर नेपाळच्या उजाला सावंत, दीपक थापा, धर्म बहादूर सावंत आणि मंजू परिहार यांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. म्हणजे यामध्ये ज्यांची नावं माध्यमांनी जाहीर केली ते ऐकून अनेक जण शवविच्छेदन विभागात, तर काही जण रेल्वे ट्रॅकवर नातेवाईकांच्या शरीराचे अवयव पाहण्यासाठी गेले. सध्या जळगाव जिल्हा रुग्णालयात मृतकांचे नातेवाईक जमण्यास सुरुवात झालेली आहे. प्रशासन सर्व मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याची तयारी करत आहे. मंडळी, जळगाव रेल्वे अपघातामध्ये कमला भंडारी या नेपाळच्या महिलेचा यात मृत्यू झाल्याचं कळल्यावर कमला भंडारी यांच्यासोबत असणाऱ्या सुनेनं घटनास्थळावर जाऊन सासू कमला भंडारी यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांचं प्रेत सावरताना चोरट्यांनी त्यांचा मोबाईल, पर्स व त्यातील पैसे चोरून नेले. त्याशिवाय अनेक प्रवाशांचे पैसे व बॅगा लांबवण्यात आल्याचं बोललं जाते. दरम्यान ज्यांची ओळख पटली नाही त्या मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिलेली आहे. म्हणजे या दुर्घटनेत 15 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येते. दरम्यान या अपघातानंतर सर्वात प्रथम स्थानिक गाव असलेल्या वडगाव येथील ग्रामस्थ हे मदतीला धावले व त्यांनी घटनास्थळी मदत कार्य करत प्रशासनाला ही माहिती दिली. दरम्यान यावेळी रक्ताचा सडा आणि मृतदेह पाहून सगळेच घाबरले होते. ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीनं जखमींना रुग्णालयात दाखल केलं. सध्या पाचोरा आणि जळगाव इथे खासगी आणि सरकारी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांसोबत प्रशासनानं चर्चा केली असता अशी माहिती मिळाली की सगळ्यात पहिल्यांदा रेल्वेतील एका चहावाल्यानं आग लागली आहे, चेन ओढा असं म्हटलं आणि मग एका प्रवाशानं चेन ओढल्यानंतर मोटरमननं अचानक ब्रेक दाबला. परिणामी रेल्वेचं चाक आणि पटरी यांच्यामध्ये घर्षण होऊन त्या ठिणग्यांमुळे आग लागल्याची अफवा उडाली आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.
तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशानं रेल्वेत जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग लागली असा आरडाओरडा केल्याची माहिती दिली. दरम्यान अपघातानंतर कम्युनिकेशन गॅपबद्दल दिलगिरी व्यक्त करत रेल्वे प्रशासनानं तातडीची मदत म्हणून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख, गंभीर जखमींना 50,000, कायम अपंगत्व आलेल्यांना 2,50,000 रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मृतांसाठी आर्थिक मदत जाहीर केल्याचं बोललं जातंय. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी कलेक्टर, SP, पालकमंत्री व रेल्वेचे मोठे अधिकारीही दाखल झाले होते. शिवाय सगळ्यांनी मिळून त्या घटनास्थळावरून जमेल तितक्या लोकांचा जीवही वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. त्या घटनेबद्दल सोशल मीडियावरती एक पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती मदत तातडीनं पुरवण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करत जखमींवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या दुर्दैवी अपघाताबद्दल ट्विट करून शोक व्यक्त करताना म्हटले की महाराष्ट्रातील जळगाव येथे घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत पोहोचवत आहे. त्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. मंडळी, अमित शाह यांच्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत या दुर्घटनेवर भाष्य केले. अजितदादा यांनी ट्विट करत म्हटले की जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडी रेल्वे स्थानकानजीक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मी या अपघाताची माहिती घेतली. जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे घटनेतील दुःखद प्रसंगाबाबत बोलताना अजितदादांचा आवाज पण खोल गेलेला दिसला. दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे स्वतः पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा यंत्रणेला हाताशी धरून युद्ध पातळीवरती मदत कार्य राबवत आहेत. मंडळी, नव्या वर्षातल्या सलग 3 मोठ्या अपघातांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. कालच्या दुर्घटनेमुळे काही वर्षांपूर्वी मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्टेशनवरही अशाच एका अफवेमुळे झालेल्या एका दुर्दैवी घटनेची आठवण ताजी झाली. 2017 मध्ये मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर देखील अशाच अफवेतून मोठा अपघात झाला होता. त्यावेळी रेल्वे स्थानकावरील पुलावरून जात असताना कोणीतरी फूल पडलं असं मोठ्याने म्हटलं, पण ऐकणाऱ्यांना वाटलं पूलच पडलाय. बघता बघता ती अफवा पसरली आणि रेल्वे स्थानकावर पळापळी सुरू झाली. त्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. अफवेमुळे मरण किती स्वस्त होतं शहानिशा न करता अफवेवर विश्वास ठेवला तर अगदी मृत्यू सुद्धा तुमच्या पुढ्यात येऊन उभा टाकू शकतो, हे शिकवणारी कालची घटना होती. तुमच्या या दुर्दैवी घटनेबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.